मॉर्निंग गाईज. सो आत्ता वाजलेत पहाटेचे 5:15 अँड वी आर बिझनेस ॲज युजल इन द जिम मॉर्निंग. आणि आज आहे कार्डिओ सेशन. सो आजचा सेशन सांगतो. ट्रेडमिल लास्ट टाईम तर केलेलं, पण आज थोडं चेंज करेन. ट्रेडमिल, सायकल, रोईंग आणि मग स्टेपर करेन. और मे बी बघू, आपल्या कम्फर्टवर आहे. सो without any further ado, let's start. तर आजचा आहे आपला व्लॉग 7. ठीक आहे. आणि या 7 दिवसात मी एक गोष्ट खूप महत्त्वाची ही शिकलो आहे, म्हणजे कॅमेऱ्यासमोर बोलणं. म्हणजे ह्याच्या आधीचे 10 ते 15 दिवस हे सुरू करायच्या आधी सगळं मी फक्त हे विचार करून अँक्शियस होतो की अरे पब्लिकच्या समोर कसा कॅमेरा काढायचा, त्यांच्यासमोर बोलायचं कसं, लोक काय म्हणतील. पण एक खूप महत्त्वाची गोष्ट मी शिकलो की नोबडी केअर्स. म्हणजे लोकांना काहीच फरक पडत नाही की तुम्ही कॅमेरा घेऊन फिरताय, तुम्ही त्याच्यासमोर काय बोलताय. सगळी आपापल्या कामात आहेत. ठीक आहे. मे बी तुम्ही जाताना पास वगैरे होताना बघतील 1-2 सेकंडसाठी, त्यानंतर कुणाला काय नाही पडलेलं. सो जर तुम्हाला करायचं आहे तर तुम्ही बिंदास करा, कुणाला काहीच फरक नाही पडत. सो गाईज, वी आर डन विथ व्हॉट. सो गाईज, वी आर डन विथ ट्रेडमिल. आता मी एक सेशन करीन स्टेपरचा आणि त्याच्यानंतर हे काय माहिती नाही मला, पण मला हे 100% ट्राय करायचं आहे. ठीक आहे. सो या, स्टेपर. वी आर डन विथ द स्टेपर. मग आता मे बी रोईंग और मे बी सायकल और मे बी दिस मशीन, आय डोंट नो. पहिला एक 5 मिनटं रेस्ट करेन आणि मग बघीन. ठीक आहे. येस. सो गाइज, ट्रेडमिल डन, स्टेपर डन, ती मशीन डन. आता नेक्स्ट थिंग मे बी सायकल और मे बी रोईंग. बघू. मला वाटते मी रोईंगच करीन, कारण की खूप दिवस झालं करायचं म्हणतोय, पण नाही केलेलं. सो फायनली So guys, that was our last set. We are done for the workout today. मस्त झालं वर्कआउट. दमलोय. आता थोडंसं स्ट्रेचिंग करेन, बॉडी कूल डाऊन करेन आणि मग घरी जाईन. आपण 5:15 सुरू केलेलं, आता वाजले 6:30. सो इट वॉज डिसेंट. आय सी यू टुमॉरो गाईज. बाय.